भव्य महाशिवरात्री महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं नियोजन कसं केलं आणि ते कसं पार पडणार आहे या 7 दिवसांमध्ये हे आपण जाणून घेऊ उपाध्यक्ष आणि अध्यक्षांकडून। तर हे आहे अध्यक्ष आणि हे आहे उपाध्यक्ष, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ हे 7 दिवसाचं नियोजन तुम्ही कसं केलं। माझं नाव सुनील देशमुख, अध्यक्ष रामेश्वर देवस्थान। हा अनादी कालापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मधल्या काळातून आचार्य रामकृष्ण महाराज ललितकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 35-40 वर्षापासून त्यांच्या मार्गाने चालू असून या सप्ताहात साधारणतः 8 दिवसाच्या याच्यात प्रवचन, कीर्तन, सकाळचं जेवण, संध्याकाळचं महाप्रसाद आणि सकाळी काकडा, दुपारचं नियमाचं भजन असतं, संध्याकाळी हरिपाठ आणि संध्याकाळी रात्रीचं कीर्तनाचं हे होऊन साधारणतः दररोजचे 4 ते 5 हजार लोकांच्या अन्नदान चालू असून साधारणतः महाशिवरात्रीला 1.5 ते 2.25 लाख भाविक ह्या महाशिवरात्रीचा याच्या पर्वकालात दर्शन घेतात। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं सांगताहून महाप्रसादात वाटप केलं जातं। अशा पद्धतीनं काम चालू असून भाविकांच्या सुविधेसाठी विकास कामं चालू असून आदरणीय देशमाने साहेब आणि आदरणीय भाऊसाहेब डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची ही गंगा चालू असून इथून पुढे भाविकांसाठी सुखसुविधा निर्माण केल्या जातील अशी धम्य ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी धांडरफळ नगरी इथे महाशिवरात्र महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। याच्यासाठी लोक गावचे मंडळी सगळे एक दिलाने एक मनाने झटतात। इथं कुठलाही मतभेद नाही। या गावची लोकसंख्याही भरपूर आहे। या शिवरात्रीमध्ये हा उत्सव एवढा मोठा होतो का या नगर जिल्ह्यात 1 नंबरचा उत्सव आहे। याच्यात पहिल्या दिवशी परमेश्वर महाराज गायब आहे, दुसऱ्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख इंदरीकर, तिसऱ्या दिवशी भगीरथ महाराज काळे, चौथ्या दिवशी योगीराज महाराज गोसाई, 5व्या दिवशी वैभव महाराज राक्षे, 6व्या दिवशी विश्वनाथ महाराज वैदिक व 6व्या दिवशी जयवंत महाराज गोसाई यांचे 7 दिवस 9 ते 11 कीर्तन होतं। त्याच्यानंतर आमचे आचार्य जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्ण महाराज ललितकर यांच्या प्रेरणेने चाललेले हे अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन सगळं त्यांच्याकडे असतं। त्याच्यामुळे सप्त्याला त्यांचे असं वेगळं येईल। ललितकर महाराजांमुळे या सप्त्याला एवढं मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे। तिथे शिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी 11-12 हजार लोक उपस्थित असतात। त्याच्यामुळे सप्त्याला एवढं फार महत्त्व आहे। लोकांचं जेवणे वगैरे सगळे व्यवस्था दिमाखात साजरी केली जाते। टॉयलेटची सोय, स्नानासाठी स्नानगृह आहे, सगळी सुविधा कुठली याची इथं कमी नाही। देशमाने साहेब, भाऊसाहेब डेरे, गावातले सगळे गटदट आमच्या गावात कुठला काही प्रकार नाही। सगळे लोक एक दिलाने एक मनाने सगळे सामील होतात या सप्त्यात। सप्त्याचं वैभव असं दिमागदार असतं। श्री क्षेत्र रामेश्वर बाबा धांडरफळ बुद्रुक येथे आम्ही आलो आहोत आणि इथे हे अध्यक्ष आहेत आणि हे उपाध्यक्ष आहेत या समितीचे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ह्या मंदिराचं नियोजन कसं करतात, हरिपाठाचं पूर्ण काय ते मला नाही बोलता येईल।